नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण करणार आहोत सुकं चिकन। तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती 1 चमचा मीठ, हळद, लाल तिखट, थोडंसं आपला काश्मीरी पावडर कलरसाठी, धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, सर्व असं आपलं म्हणजे चिकनचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे अंदाजाने आपण घ्यायचं। आणि वरून इथे बघा मी लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू छान असा पिळून घेतलेला आहे। चिकन असेल तर लिंबू जरूर पिळा, म्हणजे कशी चव छान येते आणि त्याचा जो स्मेल असतो ना तो येत नाही। आणि इथे बघा अर्धी वाटी मी दही घेतलं, दही छान लावलं आणि सर्व असं सगळ्या मिक्स करून घेतलं चिकन आणि मॅरिनेशन करायला अर्धा तास ठेवलं होतं। तुम्ही 1 तास पण ठेवू शकता। इथे पॅन घेतलेलं आहे, आज आपण ना पॅनवरतीच करणार आहोत सुकं चिकन। तर तेल आपल्या चवीनुसार घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, तेजपत्ता, शहाजिरं, असं सर्व मसाले खडे मसाले घेतलेले आहेत। आणि त्यामध्ये घेतलेला आहे कढीपत्ता। कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घ्या। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या छान अशा तेलावर परतून घेतल्या आहे। 2 मोठे कांदे असे चिरून घेतलेले आहेत। अद्रक आणि लसूणची पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे, ती छान अशी तेलावर परतून घ्यायची। त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो पण मऊ पडेपर्यंत आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर मॅरिनेशन केलेलं आपण चिकन घालायचं, ते छान असं 5 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी वरून एव्हरेस्ट गरम मसाला घालणार आहे। चवीप्रमाणे आपण इथे जवळजवळ अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली। ज्या प्लेटमध्ये आपण मॅरिनेशन केलं होतं चिकन, त्याला मसाले लागले होते, ती प्लेट थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं आणि तेच मसाले आपण इथे चिकनमध्ये घातलेले आहेत। आता छान असं 5 ते 10 मिनिट चांगलं चिकन आपण ना शिजून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं। बघू शकता चिकन पाणी सोडतं, तर त्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। 25 ते 30 मिनटामध्ये चिकन छान शिजल्या जातं। बघू शकता तुम्ही किती छान असा कलर पण आलेला आहे आपल्या चिकनला आणि तरी पण छान आलेले आहे। आपण काश्मीरी मसाला जर तेलात टाकला ना तर आणखीन तरी छान येते। इथे चिकन आपलं झालेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर इथे मी घातलेली आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, चिकन व्हायला काही वेळ लागत नाही। फक्त तुम्ही मॅरिनेशन ना चांगलं करून ठेवा, अर्धा 1 तास चांगलं केलं ना तर त्यात मसाले घुसले जातात ना तर चवीला चिकन अप्रतिम लागतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।